एवढा वेळ नाहीये, टॉस सोडून मला वाटतं भरपूर वेळ झालाय. आता हा तुम्हाला चौथा पुकार आहे. चला फास्ट चला आपण. येस धनी हिरे सर आणि गौरवजी पाटील सर यांची उपस्थिती इथे पहिल्या मध्ये आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती यायचं आहे. येस धनी हिरे सर या स्पर्धेच्या अंतर्गत उपस्थित राहिलेले आहेत आणि गौरवजी पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या अंतर्गत जोडली गेली आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आलात या स्पर्धेच्या अंतर्गत जाणता राजा चषक 2026च्या तेतेमान सोहळ्यामध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतर्गत तब्बल 31,000चं पारितोषिक आलेलं आहे. यस निश्चितच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस अंतिम मॅच इथे आपण पाहताय. मनोली पक्षात चिंचपाडा या दोन संघांच्या अंतर्गत हिरे साहेब आणि गौरवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपये या स्पर्धेच्या अंतर्गत दिले गेले आहेत. आणि त्यांची उपस्थिती त्यांच्या येण्याने या स्पर्धेची उंची वाढली गेली आहे. यस आपण आलात या स्पर्धेच्या अंतर्गत आपला इथे शाही सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे आपण पाहताय हिरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. यस देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, परंतु घेणाऱ्याने हात न घेता आशीर्वाद घ्यावा असे गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपयाचे कॅश प्राइज या स्पर्धेच्या अंतर्गत जोडलं गेले. यस आणि निश्चितच आपण पाहू शकाल गौरवजी पाटील हे सुद्धा इथे या क्षणाला जोडले गेले. त्यांचाही सत्कार या स्पर्धेच्या अंतर्गत जाणता राजा चषक 2026च्या तेतेमान सोहळ्यामध्ये गोड गोड व्यक्तिमत्वांची उपस्थिती. समोरची गाडी थोडी बाजूला करा ना. 1 नंबरची समोर येते ना. बंटीभाऊ गुंबाडे आपली गाडी बाजूला करा ना जरा. यस चिंचपाडा आणि त्यांच्या अपोजिट टीम क्रिकेट संघ आपण पाहताय मनोली. पहिले षटक राजू एंट्री झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पोपटजी ढगे आणि किशोरजी गुमाडे यांच्या माध्यमातून चिंचपाडा टीम क्रिकेट टीमला जेवणाची व्यवस्था करून दिली 2 दिवसापासून. त्याबद्दल निश्चितच या 2 गोड व्यक्तिमत्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असंच कार्य करत राहा, कारण म्हटलं जातं ना
अन्न वस्त्र निवारा या माणसासाठी खऱ्या अर्थानं फार उपलब्धी गोष्टी आहेत आणि या गोष्टी जर असतील तर नेहमीच माणूस सातत्याने त्याचा राजेंद्र आणि नॉन स्ट्रायकर एंडला पांड्या. इस पहिलं षटक राजू यस कमालीचा स्ट्रोक पॉइंट कव्हर लाव केलाय. अतिशय दमदार चिंचपाडा टीम क्रिकेट संघासाठी पहिला अव्वल दर्जाचा चौकार. कमालीचा स्ट्रोक राजेंद्रच्या बॅट मध्ये आलेला हा चौकार आहे. यस बेधुंद प्रहार चौकार आलाय. सुरुवात चौकारानं झाली आणि अशी सुरुवात करणं फार गरजेचे असते. ती सुरुवात आपण पाहताय पाठीर राजेंद्रच्या बॅट मधनं पहिल्या मिळतीया. यस कलात्मक स्ट्रोक आहे आणि ओहो झेल ड्रॉप इथे आपण पाहताय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. आलेल्या 2 धावा धावफलक 2 न पुढे जातोय. स्कोर कार्ड 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आशीर्वाद आईस्क्रीम थंड थंड आपण पाहता इथे उपलब्ध झाली आहे परंतु त्याचं मूल्य मोजावं लागणार आहे. येस आणि निश्चितच आपण पाहताय पुढच्या मॅच करिता पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडतील हर्षिल पवार. यस थँक्यू सो मच नवनाथजी लाखे सर. आज स्पेशली फायनलच्या दिवसामध्ये त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहत आहोत एक महत्वाचा तो सामना जिथे धुळे जिल्ह्याला बिलॉंग करणारी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि फटकेबाजी चांगली होते. खोदून काढला हा बॉल समोर स्ट्रेट हिट श्रीडू सीमा पार चौकार. नक्कीच आम्ही ज्या पद्धतीनं सईचा उल्लेख तो केला होता तिच्या सोबतीला अगदी आपण पाहत आहोत त्याच टीम मध्ये त्या टीमचंही अगदी आपण पाहत आहोत तिथे आम्हाला त्या टीम मध्ये पाहायला भेटली होती. अक्षरा निलेश बाहुले याही ताई उपस्थित झालेल्या आहेत. ताईंचं आपण करूया सहर्ष स्वागत. आज क्रिकेटचा तो आनंद लुटण्यासाठी या स्पर्धेच्या अंतर्गत आज उपस्थित आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. सहीचंही स्वागत आहे आणि त्यानंतर अक्षराचंही स्वागत आहे. आणि अगदी आपण पाहत आहोत आज जाणता राजा हा संघ मैदानाच्या आतमध्ये तो धुळे जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा संघ मित्रांनो आहे. खूप दूरवरनं प्रवास करून आलाय. अगदी सडपातळ बांध्याचे सगळेच खेळाडू आहे. फिट मध्ये आहेत सगळे खेळाडू. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सगळेच खेळाडू हिट देखील झाले. आणि हाही फटका चांगला आहे. लॉंग लेगला आता टार्गेट केलंय. बॉल निघालाय घरंगळत. दन 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 करत चाललाय चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत आला अजून एक चौकार. पॉझिटिव्ह थिंकिंग न खेळतायत पूर्णपणे हा संघ. ती युनिटी दिसले आहे आणि त्याचमुळे हो आता हवामध्ये खेळलाय. हाही फटका चांगला आहे. कनेक्शन नव्हतं.
इथे आता तसं झालंय. याही वेळेस आपण पाहत आहोत पुन्हा एकदा शॉर्ट वाईड अँड पनिश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कबर स्वीपरला ठोकलाय. अजून एक 4 चौकार. कॅमेरामन मेन कॅमेरा नसून जो स्क्वेअर कॅमेरा आहे ते स्क्वेअर कॅमेरा जो ऑपरेटिंग केला जातो गोलू कडनं. त्या गोलू यांचा आज वाढदिवस आहे तर गोलूंना आपण या आयोजनाच्या माध्यमातून ऑफिशियल टीम कडनं देऊयात वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख असे शुभेच्छा. शैलेशजी ढगे साहेब यांच्याकडनं एका षटकारासाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे आणि ते धुळ्यावरनच मॅच पाहतायत आणि धुळे जिल्ह्याला बिलॉंग करणारी ती टीम आहे चिंचपाडा. त्यांच्यासाठी ते कॅश प्राइज आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्रिकेटचं घमासान युद्ध पाहत आहोत. 1.5 खेळ झाला आणि धावा झाल्यात 29. 5 ओव्हरचा तो सामना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आम्हाला जॉईन झालेत दत्तूजी ढगे सर. वेलकम सर, आपलंही स्वागत आहे. बॅट अँड पॅड मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल लावला जाईल तोपर्यंत नॉट आउटचा इशारा. एक सिंगल 2 ओव्हरचा खेळ, धावा झाला 30. निश्चितच सुंदर असा खेळ खेळताना दिसतोय चिंचपाडा संघ. त्यांची शरीरयष्टी, खेळण्याची पद्धत, चिवटपणा आणि चपळाई आहे निश्चितच सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आकर्षित करत आहे. चांगला सामना होतोय. दरम्यान आपल्याला जोडले जातात नाशिक मनपाचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय नितीनजी दातीर यांचंही थोड्याच वेळात आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आज प्रत्येक चिंचपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये राहिलेत. जिथे टॉस गमावलाय परंतु मॅच गमवायचे नाहीत. दूरवरचा पल्ला गाठून आलेत. कालची ती वस्ती आणि मग त्यानंतर आजचा तो दिवस हाही गाजवायचा आहे. त्याचमुळे आपण पाहत आहोत हा सामना तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. जिथे एका बाजूला नाशिक जिल्ह्याला प्रतिनिधित्व करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये मनोली संघ पाहत आहोत आणि एक धुळे जिल्ह्याला बिलॉंग करणारी टीम. आणि आता काय घडले पाहूयात. धाव काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न होता. 9 बॉलचा इशारा तो दिसतोय आणि तोपर्यंत ती सिंगल ही मिळाली आहे असं दिसतंय. 9 बॉल 9+1 एकसाच्या मिळून जातील 2. टोटल स्कोर कार्ड आता 32 धावा. प्रेक्षकांची साथ, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि याचमुळे ही स्पर्धा खूप मोठ्या स्टेजवरती चालली आहे. कारण नाशिक जिल्हाच नव्हे तर अन्य देखील जिल्ह्यांना चर्चा करणारी ही स्पर्धा पाहायला भेटते. आणि आता गॅप मध्ये मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, सुंदर अशी फटकेबाजी होते. पांडे नावाप्रमाणेच हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे खेळतात आपल्या संघासाठी तशी काहीशी फलंदाजी होताना दिसत. धुवाधार फलंदाजी होताना निश्चितच हर्षलजी आजच्या दिवसाचा कदाचित माझ्या मते हा हायेस्ट स्कोर उभारण्याचा त्यांचा इरादा दिसतोय आणि निश्चितच काल परवापासून ह्या टीम या ठिकाणी मुक्कामी आलेले. निश्चितच ते खूप चिवट आणि जिंकण्याची जिद्द, त्यांची जिंकण्याची भूक प्रचंड अशी दिसते. बघूया काय होतं मॅच मध्ये, किती धाव संख्या उभारू शकतील हेच बघण्यासारखं असेल. हो, 7व्या दिवसामध्ये त्या प्रेक्षकांनी त्यांचा खेळ पाहिला आणि आजही ती उत्कंठ आहे. आणि यावेळेस आसमानी टोला पाहायला भेटतोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला चुमंथर. लाजवाब फटकेबाजी आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अशी फटकेबाजी. निश्चितच सर्व प्रेक्षक या ठिकाणी त्यांना टाळ्याच्या गजरात त्यांचं कौतुक करत आहेत. चांगली फटकेबाजी पांडे. हो, काय खेळलाय हा फटका. खडे खडे मारलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. आता पाडल स्वीप करायचा होता. थोडस गती कमी होती. लोवर बॉल आला थोडासा. तो लोबो फुलटाच राहिला परंतु पायावरती तो स्वीप करण्याचा अंदाज, परंतु सध्या तरी तो फसला आणि गोलंदाजाचं दिनेश होतोय. या बॉलवरती ते कमबॅक. पुन्हा तो षटकार आपल्या स्क्रीनवरती आहे. खडे खडे मारला होता इझी पद्धतीनं. जिथे टायमिंग प्रॉपर जुळालं होतं आणि बरोबर लॉंगॉनला बीट करून निघाला. लॉंगॉनच्या डोक्यावरनं तो गेला होता. ओ, झेल सोडलाय. हा झेल सोडलाय. निश्चितच हा झेल सोडलाय की अजून मग पांडेजी किती त्यांना किती बाहेर बॉल पाठवत ते बघण्यासारखं सरकार तरच हा समजेल की हा कॅच किती महागात पडणार आहे त्यांना. ओ, धाव संख्येची ती आता तफावत झाली असती. कारण इथून असं वाटतंय की आता ती मोठी इनिंग पांड्याच्या बॅटमधनं पाहायला भेटू शकते. कारण 42 धावा झाल्यात आणि आता तो 18 वरती खेळतोय. ओव्हर पिच पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार आला. 1 क्वालिटीचा. काय बॅटिंग होते.
चिंचपाडा मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि काय फटका राहिलाय. पुन्हा तो लॉंग हॉर्नलाच बीट करून निघालाय. मस्तकाला दस्तक दिला तो बॉल. हाही तसाच मारलाय. आता वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन दिसत नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्टिक मिस केला. बॅकअप साठी गोलंदाज आलाय, तोपर्यंत अजून एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ 49. 3 ओव्हर नंतर 49. चांगली धावसंख्या जवळपास 17च्या रन रेटने खेळताना दिसत आहे आणि 70च्या आसपास धावसंख्या जाऊ शकेल का हे बघण्यासारखं असेल. निश्चितच मनोली संघाची बॉडी लँग्वेज काहीशी नर्वस दिसताना आणि निश्चितच त्यांना येत्या 2 ओव्हर जर त्यांनी कमी धावसंख्येच्या टाकल्या नाही, निश्चितच त्यांना हा पराजय स्वीकारावा लागू शकतो. याचे चिन्ह त्यांना दिसत आहेत. निश्चितच हर्षलजी, मनोली संघ कमबॅक करेल की नाही हे बघण्यासारखं असेल. ह्या कारण हा नक्कीच तो मनोली संघ ही काल खूप चांगला खेळलाय, परंतु कदाचित यावेळेस ती परिस्थिती या टीम साठी बिकट आहे. कारण 3 ओव्हरला अपोजिट संघानं त्या 49 धावा कुठल्यात, कारण त्याचं राहिलं विकेट गेलेला नाही. ती एक विकेट येणार होती, ती सोडली आहे. आणि मग त्यानंतर पाउंडरचा तो काउंटर अटॅक, सध्या तरी त्याची ती खटखटाक फलंदाजी अजूनही चालू आहे. त्याचमुळे आता असं वाटतंय 70+ धावा होऊ शकतात या मॅच मध्ये. बॉलिंग मध्ये चेंजेस. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या नजरा पांडेच्या बॅटकडे. चिंतामण बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, काहीसे मिस टायमिंग झाला तरी 2 धावा. काय पळताय ही मुलं, बाप रे बाप. इथं क्रिकेट ऐवजी जर रनिंगची स्पर्धा जरी भरवली ना तरी चिंचपाडा निश्चित जिंकेल असं वाटतंय. पांड्या नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावताना दिसतंय आणि ते मनोलीला दूरवर उडून नेते काय निश्चित बघण्यासारखं आहे. मनोली संघाला आपली मानसिकता आणि खेळ नक्कीच बदलावा लागेल. ओ उत्तुंग षटकार, सगळ्यात लांब षटकार. नितीन भाऊ दातीर यांचे आगमन होत आहे. आपण बघू शकता सन्माननीय नगरसेवक नाशिक मनपा व आणि त्यांचं स्वागत बघा कसं केलंय. पांड्या क्या बॅटिंग आहे, नजारा निश्चित. सांगितलं की डोंगरा देव आहे त्यांच्याकडे. 17 वर्षाचा आहे फक्त. काय खेळतोय, संपूर्ण बेलगाव ढगा तुमच्यावर फिदा आहे. काय बॅटिंग करताय, जबरदस्त बॅटिंग. दरम्यान नितीनजी तातीर यांचं आगमन झालंय, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस तो केचूर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे टायमिंग हवं तसं नव्हतं. परंतु तिथे आता धावा मिळतील. 2 मिळाला, 3चा प्रयत्न झालाय. 4 काय ते 5 पळतील. भयानक रनिंग बिटवीन द विकेट आहे त्यांची, जबरदस्त. 3 धावा. सर्व टीमांना या ठिकाणी त्यांनी आकर्षित केले त्यांच्या खेळाने. हो, आता 4 ओव्हर आणि धावा झाल्यात 72. 72 धावा धाव फलकावरती. इंडिव्हिज्युअल 48 वरती खेळतोय आणि सध्या तरी हे व्यासपीठ आपल्या स्क्रीन वरती दिसत आहे. उपस्थित सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत.
50 साठी 500 राजू गामणे साहेब यांच्याकडनं. ओके, अमोलजी गांभूळ कोणाकडून? राजू गामणे साहेब यांच्याकडनं 50 साठी 500. ओके, 50 साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सचिनजी कॅमेरा इकडे फिरवायचा 2 मिनिटासाठी. ओके, यस. या ठिकाणी नाशिक मनपाचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय नितीनजी दातीर आपल्या कॅमेऱ्यासमोर आहेत. आपण या ओव्हर नंतर हा सत्कार घेऊया. यस, मॅच रन होते. 4 ओव्हरला 72 आलात आणि आता हे अंतिम षटक आहे. मी तो उल्लेख केला होता जेव्हा पांड्याचा तो झेल सोडला की आता 20-25 धावसंख्येची तफावत तिथे होणार होती, परंतु तो झेल सोडला. आताही ती सिंगल मिळेल. इथेही खराब फिल्डिंग. बॉल पाहूया, डीप मध्ये चाललाय. 2 धावसंख्येचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे आणि आता 50 धावा ठोकला. चला एकदा जोरदार धाव जाऊ द्यात पांड्यासाठी. जबरदस्त बॅटिंग, क्या बात. चिंचपाडा संघाने थरथराट पैदा केलेल्या या ग्राउंडवर आणि निश्चितच सर्व टीम ज्या पुढे त्यांच्याशी खेळणारे निश्चित त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण केलंय चिंचपाडा संघाने. बघूया, बंटीजी शिंदे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. क्रॉस बॅरेटने खेळलाय. यावेळेस पाहूयात काय घडेल. बॉल हुलकावणी देऊन चाललाय शेंडू सीमा पार. चौकार. फ्रेंड सर्कल बेळगाव डगा यांच्याकडनं ही पांड्याच्या या 50 साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि आता धावा झाल्या 78. 54 वरती तो खेळतोय. 78 ऑन बोर्ड. वेट करण्याचा प्रयत्न झाला. बाउन्स चांगला मिळाला आहे. आतमध्ये येणारा बॉल होता. ऑफ कटर हा होता. रीड करता आलेला नाही. त्यांनी पंच कळवतात लेग बाईज. अजून एक सिंगल मिळून जाईल. सायकल बाळा बाहेरून चालव. लक्की द रेसर सायकल जाते मधून. 79 79 वरती धावफलक आता आपण पाहत आहोत. जनता राजाचे सन्माननीय सदस्य जयेंद्रभाऊ वाघ आपण मंचावर यायचे. ओ यावेळेस दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके आणि हा फटका देतोय गोलंदाजाला चटका. आलाय षटकार. लेता आहे आमचे प्रेम गांगुर्डे आणि त्यानंतर आविष्कार गांगुर्डे. गांगुर्डे बंधूंकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे फलंदाज पांड्यासाठी. बंडीभाऊ शिंदे आपलंही सहर्ष स्वागत. चंद्रभागा लॉनचे संचालक मॅनेजर धन्यवाद. वरती यायचे मंचावरती. होती आता पहिली विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय आणि ती स्टंपिंगच्या रूपामध्ये सोनू. आम्ही त्याला इकडे बेलगाव डगेकरांनी नाव पाडलंय सोनू, कारण सोनूचा काही भरोसा नाही. सोनू किती षटकार मारेल. सोनू तुझा काही भरोसा नाही. बघूया सोनू आता किती षटकार मारेल. 85 वरती धावफलक आहे. बापरे, आमचा 70चा अंदाज होता आणि 85 म्हणजे खूपच धावा झाल्या. सर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये त्या 90 धावा होत असताना आम्ही पाहिल्यात 85 झाल्यात. जर षटकार आला तर तो विक्रम मोडीत काढला जाईल. पाहूया तो षटकार येईल का. सोमू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंतिम तो बॉल आहे. 85चा पल्ला गाठलाय. आता पाहूयात बॉल कुठे जाईल. सध्या तरी हवामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक आता धावतोय. बॉल फाईन लेगला निघाला बाउंड्री लाईन लगत. 2 मिळाला. 3चा प्रयत्न आहे. आता पांड्या 4 साठी धावलाय. पाहूयात स्ट्रायकर एंडला पोहोचेल का फलंदाज सोमू. आणि 4थ्याचा प्रयत्न फसला असं वाटतंय. मिळते ते विकेट. 3+ विकेट. एक शॉट असेल. यस, ओके, 2च धावा मिळतील. 1 शॉट. एक धाव शॉट अर्जित केली जाते. 4थ्याचा तो प्रयत्न होता त्यामुळे 2 मिळतील. धावा झाला धाव फलकामध्ये टोटल 87. 87 आणि 88 धावसंख्येचा पल्ला या मॅच मध्ये गाठायचा आहे. खूप खूप अभिनंदन करतो. या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारलेली
असं असलं तरी हे क्रिकेट आहे मित्रांनो. निश्चितच मोनोली संघाकडे तशा प्रकारचे फलंदाज आहेत, तेही चांगला कडवा प्रतिकार करतील अशी आणि मॅच दर्जेदार होईल अशी आशा करूया. दरम्यान या ठिकाणी एक सत्कार होतोय. नाशिक मनपा म्हणजे एक सिंहस्थ कुंभमेळा येतोय आणि सन्माननीय जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण हजारो नाही, लाखो नाही तर करोडोच्या संख्येने आपल्या भारतामध्ये, आपल्या नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी अनेक प्रेक्षक येणार आहेत, अनेक भाविक येणार आहेत. तरी या ठिकाणी त्यांच्यावर खूप सारी जबाबदारी असलेले सन्माननीय नितीनजी दातीर, सन्माननीय नगरसेवक यांचा सत्कार श्री रामभाऊ कोंडाजी ढगे आणि कचरू महाराज ढगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल आणि जांता राजा चषकाचं सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येत आहे. त्याचबरोबर यस 2च मिनिटं मित्रांनो बरं का, एवढा सत्कार होतोय. तुमच्या कॅमेरा टाकतो, 1च मिनिट भाऊ. बापू या तुम्ही पण. होतो सन्मान होत असताना पाहुण्यांचा आपल्याला पाहायला भेटतोय. आज विनंतीला मान देऊन आलेले पाहुणेवर अगदी आपण पाहत आहोत नाशिक महानगरपालिकेचे नितीनजी दाते साहेब यांचा हा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. नितीनजी दातीर साहेब अगदी आपण पाहत आहोत, त्यांचा सन्मान होत असताना पाहायला भेटतोय. त्यांच्याबरोबर आलेले नितीनजी सामोरे, ज्यांचे खंदे समर्थक आणि ज्यांनी भरपूर साथ देतात नेहमी. नितीनजी सामोरे, आपणही आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. भीमटोला 11 हाही प्रतीक्षेत आहे सत्काराच्या. 2च मिनिटं आपल्याकडे एक कॅमेरा येणारच आहे आणि 2च मिनिटं. खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, जांता राजा चषकाची शोभा वाढवली. आपले खूप खूप धन्यवाद. आपण थांबायचंय आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कॅमेरा टॉस का बॉस या ठिकाणी जातोय. आपण बघूया भीमटोला निळं वादळ या ठिकाणी मैदानामध्ये त्यांच्या हस्ते सत्कार होत आहे. टोटल बक्षीस भीमटोला 11 तर्फे 1500 रुपये या ठिकाणी बक्षीस दिलं जात आहे. धन्यवाद भीमटोला 11 आणि अमोल भाऊ गांगुर्डे, खऱ्या अर्थाने ज्यांनी मॅच जिंकून दिले. आणि पांड्या, हार्दिक पांड्यापेक्षाही माझ्या मते यांची बॅटिंग मला तरी भावली आहे आणि निश्चितच या प्लेअरला उज्ज्वल भविष्य असेल आणि उज्ज्वल भविष्यासाठी काही मदत लागली तर निश्चित जांता राजा मंडळ, जांता राजा मित्र मंडळ आपल्याला हवी ती मदत करायला तयार आहे, ही ग्वाही मी सर्वांतर्फे देतो. खूप डोळ्याचे पारणे फेडणारी अशी प्रेक्षणीय अशी फलंदाजी आणि खूप टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची फलंदाजी खूप दिवसांनी बघायला मिळाली. धन्यवाद पांडेजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ज्या मान्यवरांनी भीमटोला 11 विशेषतः ज्यांनी त्यांच्यासाठी बक्षिसांची पर्वणी लावली त्याही मंडळाचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे किशोर भाऊ गुंबाडे आणि आमचे पोपट विठोबा ढगे यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉलच्या स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये बेलगाव ढग्याचं भूषण म्हणजे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघातर्फे आपल्या 2 कन्या यांनी महाराष्ट्र संघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्याच्यामध्ये अक्षरा निलेश भावले आणि सई राजकुमार गामणे यांचाही सत्कार होतोय. कॅमेरामॅन कृपया इकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे. दशरथ भाऊ ढगे आणि या ठिकाणी जयेंद्र भाऊ वाघ, आपण पण त्यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या बेलगाव ढग्यासाठी खरं जर आपलं गाव थोडंसं क्रिकेट वेड आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या बेलगाव ढग्याची मान त्यांनी उंचावली आहे.
राष्ट्रीय स्तरावर म्हणजे नॅशनल लेवलला खेळणाऱ्या त्या बेलगाव पहिल्या विद्यार्थिनी आहेत आणि ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची अशी बाब आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. एक 2 मिनिटं खेळ थांबवायचा. उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या गावातर्फे तर आपल्या शुभेच्छा आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय आणि नॅशनल लेवलला व्हॉलीबॉल स्पर्धेत जाणं ही एक अत्यंत उच्च अशी कामगिरी आहे आणि त्यांचं भविष्य आणखी उज्ज्वल हो या खूप साऱ्या मनोकामना आम्ही व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे राजकुमार गामने यांच्या त्या कन्या आहेत आणि निलेशजी भावले यांच्या कन्या, निश्चितच धन्यवाद आपण आलात आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये व्हॉलीबॉलचे प्लेयरांचा सत्कार होतोय म्हणजे आमचा सन्मान ज्या आंतरराष्ट्रीय चषकाचाही वाढतोय. आपल्याला पुन्हा एकदा पुढील भविष्यासाठी पुढील खेळाच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. होते वडीलच स्पोर्ट्समुळे तो कन्यालाही ती संधी मिळाली आहे स्पोर्ट्समध्ये, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं आपणही पुन्हा अभिनंदन करूयात आणि मॅचकडे वळूयात जिथे सामन्याला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात आणि पहिला चेंडू वाईट बॉल येतोय. खूप मोठ्या धावा चेस करायच्या जिथे 88 धावसंख्येचं टार्गेट आहे. 87 धाबा चिंचपाडा टीमनं काढल्यात आणि आता मनोली संघाला हा पल्ला गाठायचा आहे. खूप मोठं टार्गेट आहे, सुरुवात करावी लागेल. यावेळेस पाहायला गेलं तर हा बॉल उडवलाय. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी अभी हमारी, षटकार. क्रिकेट जाम आहे आज जाणता राजा चषकामध्ये, कारण आज अंतिम तो दिवस आहे आणि खेळी तसा प्रत्येक टीम कडनं राहिलाय. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज झालाय. याही मॅच मध्ये त्या अपेक्षा आहेत. मनोली टीमचा अजून एक धमाका. याही वेळेस जितकी उंची तितकं अंतर आणि आता बॉल झालाय चुमंतर. तिकडे सिग्नल येतोय, पाहूयात. पलसानी तर चौकार कळवलाय परंतु तिकडनं सिग्नल थोडासा वेगळा पाहायला भेटला. यस मनोली संघ या ठिकाणी आगाज देतो की 85 जरी धावा असल्या, 88 जरी टार्गेट असलं तर आम्ही 2 षटकार मारून आम्ही चांगली सुरुवात केली आणि आम्ही जिंकण्यासाठी आलेलो आहोत. निश्चित या ठिकाणी एक चांगली मॅच होणार याचे संकेत. हो, आणि पहिला बॉल तो वाईड होता, मग त्यानंतर ते लगातार आता 2 षटकार मारलेत. धाव फलक 13 अंकावरती जाऊन पोहोचले. राजू आणि सचिनची जोडी पाहायला भेटते. लेफ्टी बॅटर समोर आहे. तिसऱ्या बॉल वरती तिसरा हल्ला झालाय. इथे गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे हुलकवणी बॉल देऊन चाललाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, चौका. तर आपण पाहत आहोत जी सुरुवात हवी होती टीमला ती सुरुवात या इनिंग मध्ये मिळाली आहे. 3 बॉल मध्ये त्या 17 धावा आल्यात. ओव्हर पिच आता फसवलंय. एलिव्हेशन कमी जुळालंय. सोनूचा चांगला झेल. सोनूवरती भरोसा आहे टीमला. मिळाली विकेट. सोनूवरती भरोसा हाय. वातावरण गरम पण गारीगारचा आनंद घेऊया, पावड्यांचा आनंद घेऊया. मॅच निश्चितच रंगतदार होणार आहे. बघूया काय होतंय. लागोपाठ 2 षटकार 1 चौकार आणि विकेट आलेली आहे. मनोली संघ पण चांगला प्रतिकार देताना दिसत आहे. अनेक दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेली ही टीम निश्चितच जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आणि चिंचपाडा संघाला मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बॉलिंगच्या
प्लॅनिंग मध्ये थोडासा बदल करावा लागतोय. कैलासवासी कारवाजी रखमाजी नागरे यांचं मैदान गाजत या ठिकाणी धावांनी. आल्याच अगदी आपण पाहतो हाई बिग हिट करण्याचा तो प्रयत्न होता, परंतु मी म्हणेन या इनिंगला आता तुम्हाला बॉलच्या मेरिट वरती खेळावं लागणार आहे, कारण तो स्टार्ट मिळालाय तुम्हाला. विकेट जर तुम्ही ठेवला तर कदाचित तिथे धावा या चेसेबल आहेत असं दिसतंय, कारण तो स्टार्ट मिळालाय. कारण पहिल्याच 3 बॉललाच 17 धावा आल्यात. राजूने थोडस घाई केली, कारण मी म्हणेन जर तो या मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला असता तर मॅच फिनिशिंगचा टच देण्याचाही त्याचा प्रयत्न दिसू शकला असता, परंतु आता कमबॅक होतोय. राजूची विकेट आली आणि आता बॉल देखील चांगले हाताळले गेलेत. पहिला ओव्हरचा खेळ झालाय, पहिला ओव्हरला आल्यात 18 धावा. हो 24 बॉलला आता 70 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये 70 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलचं ते आता कॅल्क्युलेशन प्रत्येकाच्या मनामध्ये चालू आहे. ती सुरुवात खूप चांगली होती. पहिला व्हाईट बॉल, 2 धमाके, त्यानंतर तो चौकार, म्हणजे 3 बॉलला 17 होत्या आणि मग त्या 3 बॉलला फक्त एक सिंगल आली. मग आता तो पहिला ओव्हरचा खेळही समाप्त झालाय. पहिला ओव्हरला 18 आणि आता 24 बॉलला 70. आणि तुर्तच अगदी आपण पाहतो युट्यूबला आमचे गेले 2 दिवस या स्पर्धेच्या अंतर्गत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जे ऑपरेटर होते जालिंदर सानप, त्यांचे अगदी आपण पाहत आहोत खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत या नियोजनाला. त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हा व्हाईट बॉल आलाय. एक्साची मदत मिळते. 19 धावा चेसेबल आहेत असंच सांगतायत प्रत्येक फटक्यानंतर. हीच ती सध्या तरी ते लक्षणं दिसत आहेत, कारण प्रयत्न तेच आहेत की शेवटपर्यंत लढायचं आहे. कारण मोठं टार्गेट आहे. 88 पर्यंत पल्ला गाठायचा असेल तर थांबून चालणार नाही त्या मॅच मध्ये. बॉल पाहावा लागेल. पंचांनी कळवला व्हाईट बॉल. आता धावा झाल्यात 20. स्पंदन पुन्हा एकदा मैदानात, चुलत्या पुतण्याची जोडी मैदानात हजर. हो खूप चांगला हा बॉल आता हाताळला गेलाय. यावेळेस आपण पाहत आहोत अर्जुन सचिन डगे, अगदी आपण पाहत आहोत यावेळेस व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गावचे चॉकलेट बॉय आणि सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे सचिनजी डगे साहेबांचे सुपुत्र यावेळेस ते उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे. अतिशय आपला जो नेहमीचा त्यांचा वेग आहे गोलंदाजीचा तो कमी करताना दिसत आहे बॉलर. ही खरं तर हाताने गोलंदाजी होते असं लोकांना वाटतंय, असं नाही, ही डोक्याने गोलंदाजी होते. गणेशजी, डोक्याने गोलंदाजी होती. तो सिंगल डबल न पल्ला गाडता येणार नाहीत, कारण खूप मोठं टार्गेट आहे. सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 21 धावा. हे षटक पम्याचं आतापर्यंत पाहायला गेलं तर जे ते इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. काय कॅच फिल्डर जबरदस्त. रवी भाऊ, अनिल भाऊ, आपण कॅच बघून घ्यावे कसे घ्यायचे असतात. निश्चितच मुख्य आकर्षण तात्या विंचू मैदानात उतरताना दिसतीलच. निश्चितच सर्व प्रेक्षक वाट बघताय आपली. अतिशय मेहनतीचं काम असतं या ठिकाणी. तुमचं नाव
संतोष जाधव ही जर सेवा कोणला पाहिजे असेल तर क्रमांक आहे 8600769444. जरूर संपर्क साधा तात्या विंचू, नाशिकचा तात्या विंचू. थोड्याच वेळेस मैदानामध्ये ओम भट स्वाहा. 21 वरती फलक आहे. चला ती गाडी थोडस बाजूला करा, पंच जे इशारा देत आहेत. चला पहिली जी गाडी आहे बाळाभाऊ नागरे साहेब, आपली जी गाडी आहे ती थोडस बाजूला करायची आहे. ओके, तो अडथळा लगेचच दूर होईल आणि मग त्यानंतर लगेचच मॅचलाही पुन्हा सुरुवात करणार आहोत. थोडासा तो अडथळा आलाय, ते रिफ्लेक्शन होत आहेत आणि त्याचमुळे तो सामना थोडासा थांबवलाय. 21 धावा धावफलकावरती 2 विकेट गेलात. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांसह आपण या स्पर्धेच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करूयात. आज पूर्णपणे व्यासपीठ अगदी गजबजून राहिलेला आहे. प्रत्येक पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. आज सगळेच आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि पहा पूर्णपणे हे व्यासपीठ गजबजून राहिलंय. जागाच राहिलेले नाहीत आता तिथे बसण्यासाठी. इतकी ही गर्दी आहे या फायनलच्या दिवसामध्ये. सगळ्यांचं स्वागत करूयात पुन्हा एकदा. खंडूभाऊ निंबेकर यांचे आगमन झालंय, त्यांचे स्वागत. वेट करून मारण्याचा तो प्रयत्न होता, पुन्हा एकदा लेग कटर होता. स्विंग अँड बाउन्स. आज आपले कॅमेरेमॅन 16 वर्षीय जे गुलू आहेत आपले, त्यांचा वाढदिवस आहे. गुलूला जाणता राजा मित्रमंडळातर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. पुन्हा तो बाउन्सर हाताळण्याचा तो प्रयत्न झाला आणि कदाचित 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही स्क्वेअर पंचांनी दिलेली दिसते. चला ओव्हर क्रमांक समाप्त झालेले आहे. ओम भट स्वाहा मैदानामध्ये लवकेच दिसतोय आणि त्यांना अर्जुन मैदानामध्ये घेऊन जातोय. खूप चांगली सेवा. नाशिकचा तात्या विंचू, संपर्क करा 8600769444. नाशिकचा तात्या विंचू मैदानामध्ये हाजीर. ओम भट स्वाहा. आणि बोल्ड विकेट. ओम भट स्वाहा त्यांचं मैदानामध्ये आगमन. आणि इकडे ओम भट स्वाहा चुलीवरील गरमागरम पावडे खाऊन तात्या विंचू मैदानात उतरलेले. प्रेक्षकांनी लाभ घ्यायचाय. तो पकडला गेलाय. फलंदाज झाला बाद.
थँक्यू सो मच. 22ला आता 4 विकेट गेल्यात आणि- सामना कठीण झालाय. नंदुभाऊ मैदानामध्ये अर्थात नंदुभाऊ जानताराजीचे नाही येते मनोली संघाचे मन्नूभाऊ काय करताय बघूया. नंदुभाऊ मध्ये होता हलकस फक्त प्लेसमेंट केलं बॉलला फक्त स्टेअर केलं हलक्या हातानं तिथे ती सिंगलच मिळेल आणि आता खूपच हे जे समीकरण आहे इक्वेशन आहे ते कठीण होऊन राहिलेलं आहे कारण तो स्टार्ट मिळाला परंतु त्यानंतर तो राजू पास झाला आणि मग तिथून ते मोठं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा संघाचं होत असताना पाहायला भेटलंय. पंधरा बॉलला 65 आणि त्याच्यामध्ये हा बॉल हाताळलाय इथेही धाव आलेली नाहीत. मग आता 14 बॉलला 65 करायचे आहेत. खूप सारा रिक्वायर रन रेट वाढलाय असं वाटलं की स्टार्ट मिळालाय त्याचमुळे मी तो उल्लेख केला की राजूला थांबणं गरजेचं होता. त्याच्याकडे ती क्षमता होती कारण लेफ्टी बॅटरसाठी ते वातावरण पोषक होतं परंतु तो बाद झाला आणि आता पूर्णपणे मॅच मध्ये मजबूत पकड आता चिंचपाडा टीमची दिसते. निश्चितच हर्षलजी इतर फलंदाजांनी त्याला म्हणावी तशी साथ दिलेली नाही आणि त्यामुळे हा सामना चिंचपाडा संघाकडे एकतर्फी झुकताना सध्या तरी चिन्ह दिसत आहेत. ओव्हरमध्ये जर 4-5 षटकार आले तरच ही मॅच कुठंतरी बॅलन्स होऊ शकेल असे चिन्ह सध्या तरी दिसत आहे म्हणून ही ओव्हर महत्वपूर्ण ठरणार आहे. गावचे ज्येष्ठ नागरिक लुखाभाऊ निंबेकर हे पण मॅचचा आनंद घेताना गावातील अतिशय ज्येष्ठ सदस्य दरम्यान आमचे पुनाभाऊ भरवाड यांचंही या ठिकाणी मंचावरती आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. यावेळेस गोटी आंब्याची हवा काही आम्हाला मिळाली नाही परंतु या ठिकाणी आम्हाला उलट जास्त हवा या ठिकाणी खायला मिळाली आणि एक आगळी वेगळी टुर्नामेंट या माध्यमातून होते. निश्चितच कैलासवासी कारभारी दादा नागरे यांचं आम्ही त्यांच्या सर्व परिवाराचे प्रकाश भाऊ असतील सर्व नागरी परिवाराचे धन्यवाद मानतो ज्यांनी हे क्रीडांगण आम्हाला या टुर्नामेंटसाठी उपलब्ध करून दिले. आणि काय क्रीडांगण आहे जवळपास इंटरनॅशनल स्टेडियमला लाजवेल असं हे स्टेडियम भव्य दिव्य अशी त्यांची जागा. इथं 2-2 ग्राउंड होऊ शकतात. पकाभाऊकड जेव्हा आम्ही ग्राउंडसाठी मागण्यासाठी गेलो हे ग्राउंड विचारता कशाला हे ग्राउंड तुमचंच आहे खेळा पोरावं या भाषेत त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याच दिलदार पद्धतीने ह्या मॅचेस होताना 12ला आता 58 करायचे आहेत आणि आता आली अजून एक विकेट लेग स्टिक उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. आणि खरंच ओम भट स्वहा मैदानामध्ये होताना दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद ताता विंचू. आपलं नाशिकचा ताता विंचू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करतोय. रोशन आलाय आणि तिथे यावेळेस आपण पाहतो ती सिंगलच मिळून जाईल असं दिसतंय. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावा झाला धावफलकामध्ये आता टोटल 31. पहा तात्या बिचू बरोबर तो 38 सर्कल मध्ये उभा आहे. एक्साचा प्लेअर घेतलाय विंचूपाडा टीम सॉरी चिंचपाडा टीम आणि तो सध्या तरी आपण नाशिकचा तात्या विंचू पाहत आहोत. पहा तो टाळा वाजवतोय. या मॅच नंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल. पटकन जेवून घ्यायचं कॅमेरामॅन विनंती असेल. 10 म्हणजे 10 मिनिटं अन्यथा तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल असं राजूभाऊंनी सांगताय. राजूभाऊ पॅनल्टी लावण्यामध्ये फार पटाईत आहेत. एक उत्कृष्ट अंपायर त्यांच्यासारखे अंपायर आणि त्यांच्यासारखी खेळातली शिस्त कुठेही बघायला मिळत नाही. म्हणूनच त्यांची कन्या
या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर खेळायला गेली. निश्चित खेळामध्ये जर काही मिळवायचं असेल तर शिस्त महत्वाची असते असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं. मॅच एकतर्फी होते. जवळपास चिंचपाडा संघ ही मॅच जिंकलेलाच आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये फक्त. आठ बॉलला 55 धावा आहेत. नीरज ये खाली, कॅमेरा सेट करून ये खाली. 7 बॉलला 55 करायचे आहेत. सामना अगदी आपण पाहायला गेलं तर थोडासा आता वन साइड होत चाललाय. आणि गोलूचा बर्थडे आज बर का. गोलू ये लवकर. पुन्हा तो क्रॉस बॅटेडनेस खेळण्याचा प्रयत्न होता. 7 बॉलला त्या 55 हव्या होत्या आणि तिथे हाताळलेला हा बॉल ओव्हरची समाप्ती. 6 बॉलला 54 हव्या आहेत. सचिन खाली यायचं. 6 बॉल 54. साहिल चॉकलेट बॉय ऑफ बेलगाव ढगा. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व साहिल आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यावर कॅमेरा मारायला आमच्याकडे मात्र माणूस नाही. नंदुभाऊंनी मिल मशीन घेण्याऐवजी कॅमेरा घ्यायला लागत होता युट्यूब साठी. एक नंदुभाऊ आमचं पुन्हा एकदा राजूभाऊ सारखंच क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. हे दोघं कुठं नेऊन सोडावे जांताराजा चषकानंतर हीच आम्हाला काळजी पडली आहे. कारण उठसूट बॅट बॉल घेऊन कुठेही सुटतात अशी काही तक्रार आमच्याकडे आलेल्या आहेत. फक्त झोपायला घरी जातात असं काही जणांचं म्हणणं आहे. असे हे क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व राजू आणि नंदू जांताराजाची ओपनिंग भयानक जोडी. आणि पांडे हे म्हणजे आम्ही डोळे अडकून घेतले कारण कॅच होणार होता. पांड्या पांडे मिठाईवरून ते आत्ताच थोडी मिठाई खाऊन आलेले. पांडे नाशिकची पांडे मिठाई सर्वांना माहित असेल आणि काल पाडली असं म्हणताय. दिलीप पांडे. जांताराजा संघ आणि पळसे संघ टॉस साठी यायचे. 10 मिनिटाचा ब्रेक असेल परंतु आपण टॉस उडून घ्यायचंय. चला पळसे संघ ज्यांच्या नावामध्ये पळसाचं झाड आहे आणि आमच्या बेलगाव ढग्याच्या नावामध्ये बेलाचं झाड आहे. निश्चित 2 भारतीय प्रजाती आहेत दोन्ही झाडं. दोघांनाही धार्मिक महत्व आहे. दोघांनाही पर्यावरण महत्व आहे. दोन्हीही जैवविविधता वाढीसाठी अत्यंत महत्वाची अशी वृक्ष आहे. भारतीय झाडे लावा, भारतीय झाडे जगवा असा संदेश या टुर्नामेंटच्या माध्यमातून देतोय. आणि टॉस साठी यायचे पुन्हा भाऊ भरवाड आपल्याला आमंत्रण देत आहोत टॉस साठी. आणि बर्थडे बॉय स्पंदन पुन्हा एकदा टॉस का बॉस या ठिकाणी जोडला जात आहे. जयेंद्र भाऊ वाघ आपण पण जोडलं जायचंय. आणि लवकरच जांताराजाची जर्सी आपल्या अंगामध्ये दिसेल याची आम्ही प्रतीक्षा करतोय. जयेंद्र भाऊ देतो आम्ही आधार कार्ड तुम्हाला बनवून. चला हा व्हाईट बॉल येतोय. ती फक्त औपचारिकता कंप्लीट केली जाते. तोपर्यंत आपण कडे वळूयात जिथे सुपर 4चा तो पत्थरार. सोपान भाऊ आपण पण जायचंय. पळसे संघाच्या विपक्षामध्ये जांताराजा अशी ती मॅच असेल. सुदाम बाबा धर्मभाऊचा चला साहिलचंही कौतुक करूयात. बरोबर तो सगळे छायाचित्रण कॅचअप करतोय कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये.